एक मोठी बातमी संभाजीनगरमध्ये समोर येते। संभाजीनगरमध्ये एका कॉलेजमध्ये दुपारी 12 वाजता परीक्षा आहे, मात्र या परीक्षेचं हॉल तिकीट आता 10 वाजले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात आलेलं नाहीये। परीक्षेला 2 तास बाकी असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाहीये। आपल्याला माधव सावरगावे अधिक माहिती देत आहेत। माधव, इन्स्टिट्यूट आहे आणि त्या ठिकाणी MBA MCA फार्मसीचे विद्यार्थी शिकतात। मात्र त्या कॉलेजने MCA फर्स्ट इयरला असलेल्या मुलांची फीसच विद्यापीठाला भरली नाही म्हणून विद्यापीठाने काल संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट दिले नव्हते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जाऊन चेक केलं। विद्यापीठाने सांगितलं की तुमच्या कॉलेजला पाठवलंय, पण सकाळपासून त्या कॉलेजमधला एकही प्राध्यापक किंवा प्राचार्य कोणी फोन उचलत नाही आणि त्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाही। त्यामुळे आता काही वेळात परीक्षा असताना सुद्धा विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आता ठिय्या आंदोलन सुरू केलंय। काही विद्यार्थी जवळच असलेल्या सिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत, कारण आम्ही फीस भरल्यानंतर सुद्धा आम्हाला हॉल तिकीट का दिले जात नाही असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे आणि परीक्षेच्या दिवसापर्यंत काही वेळापर्यंत सुद्धा हॉल तिकीट जर दिलं जात नाही तर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय आणि आता विद्यापीठ या संदर्भात काय निर्णय घेणार याचं उत्तर विद्यार्थ्यांना विद्यापीठाने आणि कॉलेजने द्यावं अशीच मागणी त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। विद्यार्थ्यांचा संताप तिथं दिसून येतो आहे। विद्यार्थी जमले आहेत आणि त्यामध्ये विद्यार्थी जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही। त्यामुळे अनागोंदी कारभार विद्यापीठाचा। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। इथे आता प्रशासन काय निर्णय घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।